हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवते आपण गुळांबा किंवा जाम बोलू शकतो. तर आता गावाला कसं चुलीमध्ये विस्तू असतो, त्यामुळे त्याच्यात हे पुरून ठेवतात आणि त्याचा गर काढतात. तर आपल्याकडं काय आता तसं साधन नाही, म्हणून मी खाली वाळू ठेवली. वाळू डायरेक्ट ठेवलं तरी चालेल, पण कसं जर फुटली एखादी कैरी तर याच्यात मातीला वाळू जाऊ शकते, म्हणून मी याच्यावर डिश कुकरमधली जाळी ठेवलेली आहे. तर त्यामुळं आता आपण अशा पद्धतीने आपला गुळांबा बनवूया. तर किसायला नको, काय नको, पटकन होणार आणि सोप्या पद्धतीने वाटते का तुम्हाला अवघड वाटते ते पण मला सांगा. आणि याच्यावरती आता झाकण ठेवू. वाळू तापलेली आहे आणि आता हे 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवून देऊया आणि नंतर परत मध्ये एकदा बघू झाल्यात का नाही. झाल्यावर असेल तर आपण काढून घेऊ. हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवते आपण गुळांबा किंवा जाम बोलू शकतो. तर आता गावाला कसं चुलीमध्ये विस्तू असतो, त्यामुळे त्याच्यात हे पुरून ठेवतात आणि त्याचा गर काढतात. तर आपल्याकडं काय आता तसं साधन नाही, म्हणून मी खाली वाळू ठेवली. वाळू डायरेक्ट ठेवलं तरी चालेल, पण कसं जर फुटली एखादी कैरी तर याच्यात मातीला वाळू जाऊ शकते, म्हणून मी याच्यावर डिश कुकरमधली जाळी ठेवलेली आहे. तर त्यामुळं आता आपण अशा पद्धतीने आपला गुळांबा बनवूया. तर किसायला नको, काय नको, पटकन होणार आणि सोप्या पद्धतीने वाटते का तुम्हाला अवघड वाटते ते पण मला सांगा. आणि याच्यावरती आता झाकण ठेवू. वाळू तापलेली आहे आणि आता हे 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवून देऊया आणि नंतर परत मध्ये एकदा बघू झाल्यात का नाही. झाल्यावर असेल तर आपण काढून घेऊ. हे पाहत आपण याच्यावरचं झाकण काढू. बघा आता याचा कसा पूर्ण शिजून तयारी, पूर्ण त्याचे उकलल्यात, पूर्ण मध्ये असे कापल्यागत झाल्यात. आणि जर वाळू ठेवलं असतं सगळे वाळू याला चिकटून आली असती, म्हणून मी खाली याला कुकरमधली जाळी ठेवली. आता हे आपलं झालं. मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते. हे काढून घेते मी. आता पहिलं काढून घेऊया आपण हे पाहता हे असं काढून घेऊ. याला पाणी सुटलं, एवढं शिजलं हे बाप गरम आहे खूप. आणि हे काय याचं थंड झाल्याशिवाय याच्यातला पल्प काढता येणार नाही. तर हे आपण काढून घेऊन थंड करायला ठेवू. हे बघा कशी झाली त्याच्यामधली रिंग, कारण हे सगळं त्याच्यातलं थोडासा गर सांडल्यामुळं सगळं लाल झालं. आता हे आपले थंड करून घेऊ आणि नंतर याच्यातला गर काढून घेऊ. आता 1-2 तास होऊन गेलेत, आंबे थंड झालेत मग. आणि आता हे याचा आपण काय करायचं, गर काढून घ्यायचा. आता गर कसा काढते ते मी पहा. म्हणजे हाताने काढला तरी चालेल, पण आता काय करायचं, याच्यातून काढून घेते मी पुरणाच्या चाळणीने. हे कर म्हणजे बारीक गर पडन खाली. किंवा असा आपण गर काढून घ्यायचा आंब्याचा सगळा. गरम याच्यात जरा कोमट याच्यात पण काढतात, पण ते लई वेळ जाईल त्याला. हे पहा. आणि हे आंबा काय याचा नाही आहे, काय हापूस आंबा नाही, हे लोणच्याचा आंबा आहे. मी त्याचाच करते. हे पाहता हे असं निघून जातं गर पटकनी, पण याचा गर कमी निघणार आहे, कारण हापूस आंबा जर असता त्याचा गर जास्त निघाला असता. हे लोणच्याचा आंबा आहे. हे पहा, याला काहीच नाही राहिलं आहे ना. पाहिलं, हे असं मऊ करून घ्यायचं. हे चमच्याने वगैरे असं आपण काढून घेऊ किंवा हाताने केलं तरी चालतं. हे पहा. आता हे असेच आपण सगळा गर आंब्याचा काढून घेऊ असंच सगळा. हे पाहत आपला एवढा गर निघाला आहे 6 आंब्याचा. आणि हे पण बघा पूर्ण याचा गर निघून गेलेला आहे. आणि आता आपला एवढा गर तयारी. हे किती भरतंय आपण बघू मोजून. आता आपण किती भरतोय ते गर बघू. जेवढा गर भरेल आपण तेवढीच साखर टाकून घेणार.
अगदी थोडंसं कमी, म्हणजे आपले थोडंसंच कमी पडला, वाटीभर गर निघाला. हे पहा, एवढंच कमी पडला, अगदी थोडासा. आता आपण तेवढीच साखर घेणार. हे आता कढई ठेवली आपण, याच्यामध्ये एवढा वाटीभर आपण हे परत टाकून देऊ आणि एवढीच साखर याच्यात आपल्याला टाकायची. आता हेच वाटीने मी साखर तेवढी टाकून देते. हे पहा, हे पहा. आता गॅस फक्त स्टीलचं हे कढई, त्यामुळं फास्ट नाही करायची, नाहीतर खाली करपायची भीती असते आणि सारखं आपण ढवळून घ्यायचं. हे आता आपण हे असं ढवळून घेऊ थोडा वेळ. लई फास्ट पण नाही गॅस ठेवायचा. आता थोडा वेळ एक साखर विरघळेपर्यंत मी गॅस फास्ट ठेवला आहे आणि सारखं असं हलवत राहणार आहे. खाली लागलं नाही पाहिजे. हे लगेचच पातळ होऊन जाते. नंतर फक्त घट्ट होताना जरा सावधगिरीत करायचं आपण. आणि आपल्याकडे चूल नसल्यामुळे मी तर तुम्हाला सांगितलं आपण कशावर भाजून घेतलं ही कैऱ्या. पण तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं मला सांगा तुम्ही. आणि आता हे चांगलं पूर्ण घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे. आता हे छानपैकी आपण शिजवून घेणार आहे. आणि असं शिजल्याच्या नंतर चांगलं पूर्ण ते प्लेटवरती जर घेतलं तर ते असं बाजूला नाही गेलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे आटून घ्यायचे. नंतर आपण त्याच्यात थोडंसं दालचिनीची पावडर म्हटलं तरी टाकू शकतो किंवा विलायची टाकू शकतो. तर आता हे आपण असं शिजून घेऊ चांगलं. हे आता त्याला उकळी चांगली आली, कसं घट्ट होत चालले. साखर टाकली तेव्हा एकदम पातळ झालं होतं. हे पहा आता किती घट्ट होत चालले. आता हे असंच उकळून देऊ, पण मंद गॅसवर, मग खाली लागायला नको. तोपर्यंत आपण आता ही एवढी विलायचीची पावडर करून घेऊ. हे आपलं आता हे आता आपली विलायची कुटून झाली. हे पहा. आणि आता इकडं हे आपला बघा गुळांबा, साखर आंबा आपला तयार आहे. आपण काय गुळ नाही घातलं, साखर घातली, सॉरी. हे बघा. आता मी हे प्लेटमध्ये थोडंसं घेऊन पाहते बाजूला जाते काय अजून. अजून थोडंसं खाली येते, म्हणजे अजून थोडा व्हायला पाहिजे. खाली असं ओघळ आलं नाही पाहिजे. पाहता आपला याच्यात आहे ना, तुम्ही केशर किंवा केशरी कलर याच्यात टाकून केशरी कलर याचा जामचा तुम्ही करू शकता. पण मी असंच ठेवणार आहे, हे ओरिजिनलच. हे पहा, अगदी थोडासा वेळ राहिला तयार व्हायला. आता होणारच आहे आता ते. हे पहा किती घट्ट पहिल्यापेक्षा झालं आहे. हे अगदी थोड्या वेळ अजून होऊन द्यायचं आहे, म्हणजे झाला. याला जामसुद्धा आता आपण बोलू शकतो, कारण हे काय आपण पूर्ण बारीक केलेलं आहे. याला कैरीचा जाम, मँगो जाम आपण असं नाव ठेवू शकतो. बघा
आपण गुळ आंबा केला असता तर किसून केला असता. आणि हे केलं आहे आपण जाम. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी बघा, करा तुम्ही एकदा, करून पहा. आणि प्रमाण तर तुम्हाला सांगितलं आहे, जेवढा पल्प निघाला तेवढीच साखर घालायची. बरोबर प्रमाण एकदम योग्य होतं आहे, कमी नाही होतं आणि जास्त नाही होत. मी आता तेच मोजून केलेलं आहे आणि चाखून पण बघितला, खूप सुरेख. आता याच्यात तुम्ही केशर काळ टाका, काही टाका कलरसाठी. आता मी याच्यात ही पहा, आता ही घेतलेली विलायची मी टाकून देणार आहे. ही विलायची एवढी मी याच्यात घालून घेणार आहे. विलायचीने पण स्वाद खूप छान होतो. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे पहा आता याचा स्वाद तर अजूनच छान लागेल. तुम्ही याच्यात गोडासाठी किंचित तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं अगदी किंचित चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकता. हे पहा मी थोडंसं किंचित अगदी, हे पहा अगदी किंचित शेंद मीठ टाकले गोड याच्यात. आणि आता हे मिक्स करून घेते मी. हे पहा आता आपला जाम तयार आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा तुम्हाला मी दाखवते आता. हे पहा आता किती घट्ट झालं. हे पहा दिसते. हे पहा आता काय ते खाली येत नाही ओघळ. बघा आपला जाम तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी बघा. आणि आता ते काय हे पहा पलटी केला मी बरोबर. हे बघा हे पहा हे तयार आहे आता. हे पहा आता आपला जाम तयार आहे. आणि थोडाच हे 6 कैऱ्यांचा केलेला आपण, त्यामुळं ही जाम छान झाला आहे. थंड झाला आहे पण काय झालं त्याच्यातला थोडा कमी झाला आहे. त्यामुळं दाखवताना जरा तुम्हाला कमी वाटेल. कारण 2-3 लहान मुलं आली करून झाल्यावर त्यांना दिला मी. आणि भरायचा दाखवायचा राहिला होता तुम्हाला, त्यामुळे मी आता ही जाम भरून घेते. तर कसा वाटतं तुम्हाला हे जाम केलेला पहा. ही जाम आपला इतका छान झाला आहे की बघा, पूर्ण असं आपल्याला चपातीला किंवा ब्रेडला लावून खाता येईल. तर कसं वाटलं ही जामचं तुम्हाला ते पहा. थोड्या प्रमाणात केलं आहे, झालं आहे. कैऱ्याच तेवढ्या होत्या म्हणून तेवढाच जाम झाला आहे आपला. आणि आता एवढा जाम तयार आहे आता आपला. आणि जाम जो केला आहे मी, कसं वाटतं तुम्हाला. आपण म्हणलं बघू याचं काय जाम, किंवा आपण हे पण बोललो होतो गुळांबा, पण गुळांबा करायचाच नव्हता मला. कारण मी ते पूर्ण चाळणीतून असा गर काढून घेतला आणि पूर्ण असा आटून घेतला. असा छान झालेला आहे.